अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादीत बरेचसे बदल होत आहेत. मी वहिनींनी स्वतःची टीम तर आणलेली आहेत. मी पहिलं राष्ट्रीय कार्यकारिणी मी असं बोललं जायचं की प्रफुल्लभाई आणि तटकरे सगळं राष्ट्रीय कार्यालय सगळं सांभाळायचे, राज्यातही तटकरे होते. पण कालच्या सगळ्या कार्यकारिणी सगळी बदलली, बऱ्यापैकी सगळे नवीन चेहरे आलेले आहेत. मी काही दादांच्या कुटुंबातले आहेत, मी वहिनी आहेत, दादांची दोन्ही मुलं आहेत आणि पुन्हा दादांचे काही नातेवाईक पण आहेत. तर आपल्यासोबत बोके आहेत, ते पहिले शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्षही राहिलेत. ओके साहेब, तुमचं स्वागत. तुम्हाला आता पद कुठलं मिळालं राष्ट्रीय कार्यकारिणीत? मी आता राष्ट्रीय सचिवपदी माझी नियुक्ती करण्यात आली आहे आणि माझ्याकडे क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाची जबाबदारी माझ्याकडे दिली गेली आहे. पूर्ण राज्याची नाही, प्रदेश आपलं राष्ट्रीय स्तरावर. आता याच्यात मी तुमचं कामकाजाचं स्वरूप काय? नाही, आता मुळात पहिलं आमचा आता जो अजेंडा आहे तो आता परत पक्ष बांधणीचा आहे. थोडंसं दादांचं आकस्मिक निधन झाल्यानंतर थोडंसं एक पक्षामध्ये एक थोडंसं मागे पडला होता पक्ष. पण आता वहिनींच्या नेतृत्वाखाली, पारच्या नेतृत्वाखाली आम्ही आता एक परत पक्ष बांधण्याचा आमचा आता एक अजेंडा चालू झालेला आहे. त्यासाठीच कुठेतरी आता एक नवीन लोक जोडली पाहिजेत, म्हणूनच बहुतेक वहिनींनी आणि पार्थनी आम्हाला एक यंग लोकांना संधी दिली आहे की जे आता राष्ट्रीय कार्यकारिणीत आम्ही आलेलो आहे. आणि आता जसं आम्ही पक्ष कुठल्या राज्यात वाढवायचा त्या पद्धतीने आम्ही त्या स्टेट्समध्ये आम्ही तो पक्ष वाढू, संघटना वाढू. आता तुम्ही सगळे बातमी वाचत असेल या सगळ्या अनुषंगाने. सातत्याने आता मी दादांच्या काळात कसं सर्वांना सोबत घेऊन जाण्याची एक भूमिका होती, पण वहिनींकडे सगळे ती सूत्र आल्यानंतर पार्थ दादा सगळं पक्ष सांभाळतं असं एक आरोप होतो. आणि तुमच्या कार्यकारिणीत सगळं पवार कुटुंबियाचंच भरणं आहे असं एक आरोप होतो. उदाहरण तुम्ही स्वतः. नाही, बघा, पवार कुटुंबाचं असं हे नाही. आता तुम्ही जर का एकंदरीत कार्यकारिणी बघितली तर त्याच्यामध्ये वहिनी राष्ट्राध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर गर्जे साहेब, आमदार गर्जे साहेब ते ट्रेजरर आहेत, त्याच्यानंतर सुबोध मोहिते साहेब आहेत जे माजी मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री, त्यांच्याकडे आहे. पार्थ आहे, जे आहे, अविनाश दादा अधिक असतील, सना मलिक असतील, धीरज शर्मा असेल. धीरज शर्मा आता इतके वर्ष राष्ट्रीय युवक अध्यक्ष होता. त्यानंतर राणा म्हणून आहेत, ते बिहारचे आहेत, आणि रमणप्रीत म्हणून आहेत, मला वाटतं ते चंदीगडचे आहेत, आणि मी आहे. आणि मी जरी कुटुंबातला असलो तरी आज माझा एक 15 वर्षाचा अनुभव आहे, हा विसरता कामा नाही. मी एक खूप सर्व एक सामान्य कार्यकर्ता, एक म्हणजे एक पदाधिकारी म्हणून मी 15 वर्ष आधी काम चालू केलं होतं. माझे हळूहळू माझं काम बघून, संघटनेतलं काम बघून बहुतेक वहिनींना पार्थला वाटलं असेल की थोडंसं एक नवीन नेतृत्व समोर आलं पाहिजे. पद मिळण्यासाठी कुठे नातेवाईक असल्याचा फायदा झालेला? कुठंच नाही. म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल कुठे माहिती काढली तर लोकांना तर अजूनही माहीत नसतं की मी नातात आहे. खरं सांगायचं तर मी कधीच नात्याचं नातं घेतलं नाही. नातं माझी आजी ही पवार साहेबांची मोठी बहीण असं माझं नातं आहे. तर आम्ही एकाच फॅमिलीतले आहोत, पण ते कधी नातं कधीच वापरलं नाही. जे केलं ते, जे काम पडेल ते आम्ही केलं. पण आता संधी आहे पुढे यायचं. हो, आता संधी आहे पुढे यायची. आता काम करायचं, काम करत राहायचं. माझा कामावर विश्वास आहे, बाकी गोष्टी होत राहतात. आता हे सगळे बातम्या तुम्ही वाचत असाल. आजच तुमचं पक्षाचं दिल्लीचं कार्यालय, त्याच्या ताबेदारीवरही बरेचसे वाद आलेले आहेत. म्हणजे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अगदी प्रवेशबंदी केली काय इथपर्यंत बातम्या आहेत. खरं काय नाही, मला वाटत नाही असं काय प्रवेशबंदी वगैरे तिथं हे करतील. शेवटी प्रफुल्ल पटेल साहेब एक पक्षाचे सिनियर मेंबर आहेत. तटकरे साहेबांचा एवढा अनुभव आहे. मला असं वाटतं की कुठेतरी वहिनी प्रफुल्लभाई आणि तटकरे साहेबांचं नक्की काहीतरी एक हेल्दी कॉन्व्हर्सेशन होऊन एक मार्ग निघेल त्याच्यातनं. का असं ऐश्वासन वातावरण काय नाही? कारण असं एक आरोप होतो की वहिनींना ज्यांनी DCM बनवलं, म्हणजे स्वतः पुढाकार तटकरेंनी आणि प्रफुल्लभाईंनी घेतलं. भुजबळ असतील, तिकडं नंतर धनंजय मुंडे असतील, आणि त्याच लोकांना आता बाजूला सारलं जातं, असा एक आरोप होतो. नाही, काय माहिती का की आता राजकारणात हे असे आरोप होतच राहणार आहेत. आणि काही इतर पक्षातली लोक आहेत जे आमच्या पक्षामध्ये नाही, मला आता पवारांचीच मागणी होती की यांनी पक्ष हायजॅक केला, तर ते बाजूला गेले आणि स्वागत पण केलं. हो, ते त्यांना तर ती सवय लागलीच आहे थोडंसं आमच्या पक्षात ढवळाढवळी करायची. मला माहित नाही ते का करतात, पण त्याच्यामुळे ते तो त्यांचा ओपिनियन आहे आणि आम्ही फार त्या ह्याच्यावर त्याला भर देत नाही. खरं सांगायचं तर आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की जे अजितदादांचं जे विजन आहे विकासाचं, ते आम्ही घेऊन पुढे जाणार आहे आणि आम्हाला चांगलं काम करायचं आहे. आता त्यांनी असं एक म्हटलं की विलिनीकरण तर आता पहिलं दादा होते तोपर्यंत त्यांच्याबरोबर, आता जर विलिनीकरण व्हायचं असेल तर तुम्ही त्यांच्यात यावं, आम्ही त्यांच्यात जाणार नाही. कारण काय झालेलं आहे की ही मला कुठेतरी वाटतं हे थोडंसं त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला भाजपची विचारधारा त्यांना पटत नाहीये.
दादांचं तुम्ही जर का आधीचे भाषण ऐकले असतील, दादा नेहमी सांगायचे की आम्ही आमची विचारधारा नाही सोडली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज पण विचारधारा नाही सोडली. आजही आम्ही छत्रपती शाहू. भविष्यात आशा आहे तुम्ही कुटुंबातले सदस्य आहेत म्हणून. आता ह्याच्यावर मी नाही सांगू शकत काय आहे, पुढे काय होईल, विलीनीकरण होणार नाही होणार. आता मी तर खूप एक छोटा कार्यकर्ता आहे खरं सांगायचं तर, की ह्याच्यावर बोलणार आहे. हे वहिनी आणि पक्षाचे सगळे सिनियर लिडर्सच ठरवतील विलीनीकरण करायचं. बातमी आली की तुमच्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट साहेबांकडे तक्रार केली पारदादाची की हा पक्षात जास्त आम्हाला काम करू देत नाही, आता आम्हाला बाजूलाच फेकलंय. नाही, मला नाही असं वाटत. कारण जर का तुम्ही एकंदरीत कधीतरी देवगिरीवर गेलात तर तुम्हाला कळेल की काय पद्धतीने सगळं काम चाललेलं आहे. वहिनी पण भेटतायत, पार पण भेटतोय. असं काय मला वाटत नाही की कोणी तक्रार केली असेल. कोणी तक्रार म्हणजे पार मला जे माहिती आहे की पार्थ इज ऑलवेज ओपन फॉर कम्युनिकेशन. त्याने तो कम्युनिकेट करेल लोकांशी. असं हे नाही की तो नाही करणार. त्याच्यात तेवढं काय झालेलं आहे, थोडंसं त्याच्याबद्दलचं एक निगेटिव्ह परसेप्शन तयार झालं. तो तसा नाही आहे खरं सांगायचं तर. मी त्याला खूप अजून एकदा खूप जवळनं त्याच्यावरनं काम नाही येईल तो. आता काही लोकांना थोडासा वेळ लागतो. आता मी पण किती वर्षानंतर आलोय, मी पण यायचो नाही मीडियासमोर कधी. तर काही लोकांना वेळ लागतो, तर येईल तो निश्चित येईल. आता बारामती इलेक्शनच्या वेळेला तो आला होता, 2-3दा त्यांनी तिथे स्टेटमेंट दिले होते मीडियासमोर. तर त्याच्या पक्ष कोणचा वहिनीच चालवणार ना सगळं. वहिनी लोक म्हणतात वहिनीच्या आवडून पारदादाचा. नाही असं नाही आहे. शेवटी वहिनी आता पक्षाचे सर्व झालेले आहेत. वहिनीच सगळे निर्णय घेणार. पार्थ आहे, बाकी सगळे आहेत ॲज अ टीम, सगळे काम करतील, सगळे सिनियर लीडर्स आहेत. पण शेवटी फायनल डिसिजन मेकर वहिनी असणार आहेत. पत्रांचं काय घोळ झालं? सातत्याने 2 पत्र आली, व्हायरल झाली, नंतर पुन्हा खुलासा, पुन्हा दुसरं पत्र आलं व्हायरल. हे काय नेमकं? मला खरं सांगायचं तर मला त्याचा काही आयडिया नाही आहे खरं सांगायचं तर. त्या पत्राचा काय घोळ झाला. कारण तो म्हणजे तो ज्यावेळेस झाला, खरं सांगायचं तर तो ज्यावेळेस झाला आम्ही कोणीच त्या माइंडसेटमध्ये पण नव्हतो की ते काय झालं वगैरे बघायला. कारण ते दादांच्या खूप ते 28 तारखेच्या खूप जवळ ते सगळ्या गोष्टी झाल्या. तर मला वैयक्तिक माहित नाही त्याच्यात काय झालं. म्हणजे त्या दुःखाच्या काळात कोणी असं काही गैरफायदा घेतलाय सगळ्याचे? मला वाटत नाही. माझं वैयक्तिक मत आहे. मला म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे की मला वाटत नाही कोणी त्याचा गैरफायदा वगैरे घेतला. आता ते काय इंटरनल डॉक्युमेंट काय होतं, त्याच्यात काय लिहिलं होतं वगैरे माहीत नाही. म्हणजे ते ज्यांनी कोणी ते सभागृहात ते दाखवलं ते मीडियामध्ये, त्यांच्याकडे जे कुठनं आलं हाही मला एक पडलेला प्रश्न आहे. तर त्याची ऑथेंटिसिटी. सातत्याने तुमच्याच पक्षातनं 2 पत्र अगोदर लीक केली गेली असं एक आरोप होता. नंतर काय रिॲक्शन आहेत ते बघून मग पुन्हा करेक्शन असं नाही. शेवटी ते 2 टप्प्यात आम्हाला समोर दिसलं की प्रफुल्लभाई आणि तटकरे जे सर्वोच्च होते पक्षाचे वर्चस्व ते आता कुठंच दिसत नाही. नाही ते बघा, ते आजही आहेत असं नाहीत की नाही. आता तुम्ही जर का तटकरे साहेबांनी आज पण एक स्टेटमेंट दिली की त्यांचा आज एवढा 45 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे आणि ते आहेत पक्षात. म्हणजे प्रफुल्लभाई पण आहेत आणि तटकरे साहेब पण आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब पण आहेत. तर मग ते मी जसं म्हटलं ते एक वेगळ्या प्रकारचं त्यांचं आता एक पक्षाची हे होईल. काय भूमिका काय? ते सिनियर लीडर्स म्हणूनच आपण त्यांना हे करणार ना. डिसिजन मेकिंग मध्ये काय असणार ना त्यांचा 100% असणार. मग पदावर नाही, जसं मी म्हटलं की थोडंसं एक नवीन त्यांना एक चेंज दाखवायचा असेल, पण त्याच्यात वहिनी हे करतील. कारण वहिनींनी त्या दिवशी सांगितलं की काही त्याच्यामध्ये काही मिस्टेक झालेले आहेत ते वहिनी करतील. करेक्शन पण आलं ना त्यानंतर, पण त्यांची पदं नाही राहिले. म्हणजे ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष होते एक प्रदेशात, हे कुठंच दिसत नाही ऑन पेपर. करेक्शन कुठे आलंच नाहीये. जे ते 3 पत्र आले ते तेवढेच होते. जे तुम्ही म्हणताय जे इलेक्शन कमिशन ऑफ ह्याच्यावर जे आले, इलेक्शन कमिशन इंडियाच्या ह्याच्यावर आलं. मला आजही वाटतं की वहिनी त्याच्यामध्ये एक योग्य भूमिका घेऊन ते सॉर्ट आउट करतील सगळ्या गोष्टी. जे काय कन्फ्युजन चाललंय ते वहिनी करतील सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट. दुसरं असं मी झीची ती बातमी काढली होती सगळी, ते जे अजून पारदाने काहीच रिएक्शन दिलेलं नाही त्याच्यावर. तुम्ही त्यांचे जवळचे आहात, कलिगात, काय त्यांचं म्हणणं पडलं या सगळ्या ह्याच्या बाबतीत? नाही, तो रिॲक्शन देणार नाही. कारण त्याचं क्लिअर आहे, त्याला माहिती आहे की काय आहे, उगीच कुठल्या आरोपांना आपण किती हवा द्यायची आणि किती हे करायचं, तर त्याला तेवढं त्याचं अंडरस्टँडिंग आहे तेवढं. त्याच्यामुळे तो त्याच्या रिॲक्शन देणार. आलंय दिग्विजय पाटलांचं नाव आरोपपत्रात आलं की सगळ्या याच्यात पुरवणे आरोप. आता असं काही आहे का भाजप सरकार एक चेक अँड बॅलन्ससाठी असं काय आरोप होतोय सातत्याने? तुम्हाला असं वाटतं तुमचा आरोप आहे? नाही, माझा असा कुठला आरोप हे नाहीये. आता ते काय ते सगळं खुलासा कोर्टात गेलेलं आहे. आता तो म्हणजे मी ह्याच्यावर नाही भाष्य करू तुमचं कधी सांगितलं. मी नाही त्याला विचारलं कधी. पक्ष कोण चालवणार, वहिनी की पारदादा?
वहिनी वहिनी सर्व असणार आहेत पक्षाचे. वहिनी सगळे वहिनींचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आमच्या सगळ्यांचा. पारदादांचा role काय? पार्थ आता तर आहे, आता तो जनरल सेक्रेटरी म्हणून आलेला आहे. तो पार्टी कोऑर्डिनेशन मध्ये तो मदत करेल, सगळं पार्टीचं बघेल, तो पार्टीचं सगळं बघेल तो. आता पुणे शहरात तुम्ही बघताय, तुम्ही पुण्यात काम केलं, काही बदल होईल? मला वाटत ना आता लगेच बदल होईल. जे आहेत आता दोन्ही आपलं सक्षम नेतृत्व आहे, सुनील अण्णा असतील, सुभाषदादा असतील, ते करतील. आता थोडं जसं मी म्हटलं की काय झालंय, थोडंसं दादांच्या याच्यानंतर संघटना थोडीशी डिस्टर्ब झाली होती, पण तुम्हाला तर परत थोडा वेळ द्यायला लागेल. म्हणजे आता मी ह्याच्या आधी एक मतदारसंघाचा अध्यक्ष होतो, माझी पण संघटना हल्ली होती, असं नाही की नाही. मला खालपासून परत सगळी नवीन संघटना उभी करायला लागली. आता रोहितदादा सातत्याने आरोप करतात की तुमचे 22 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, त्यांना भाजपवर तिकीट डन झालेलं आहे त्यांचं, ते फक्त वाट बघतायत कधी तिकडे उडी मारायची. त्यांनी यादी द्यावी ना 22 आमदारांची, यादी देऊ दे. मी पण म्हणेन ना, तुतारीचे आमदार 22 आमदार आमच्या संपर्कात आहे, 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत. बोलायला काय जातंय, यादी द्या. परांजपे काय गेले? बहुतेक मला वाटतं आता ठाणे जिल्ह्यात थोडंसं एकनाथ शिंदे साहेबांचं एक वेगळं वर्चस्व तिथे आहे. ते शेवटी ठाणे जिल्ह्याचे आहेत. मला वाटतं ते फ्युचरच्या दृष्टीने तिथं त्यांनी एक पाऊल उचललं असेल. त्या दिवशी आम्ही काही आमदारांशी बोललो, त्यांचा असा आरोप आहे की आम्ही वहिनींकडे गेलो, वहिनी म्हणतात की दादांकडे जा, दादांकडे गेले दादा म्हणतात अपॉइंटमेंट घेऊन या. मग एकूण कार्यपद्धतीविषयी नाराजी आहे वरिष्ठ नेत्यांमध्ये आमदार. नाही काय आहे, थोडीशी आता सिस्टम्स सेट होत असतील, त्या ह्याच्यामध्ये सिस्टम बसताना थोडंसं एक काही चेंजेस करायला लागतात. एक प्रोसेस काही तो सेट करत असेल, त्याच्यामुळे ते थोडंसं झालं असेल. पूर्वी ते सिस्टम्स नव्हते, आता तो सिस्टम्स बसवत असेल. कसं आहे, आता जसं नेतृत्व बदलेल थोडेसे सिस्टम्स पण बदलतील, प्रोसेसेस बदलतील, इंटरनल सिस्टम्स होतील. थोडंसं मला असं वाटतं की त्याला एक टाईपचा प्रोफेशनलिझम आणायचं आहे पार्टीमध्ये, एक टाईपची शिस्त आणायची आहे पार्टीमध्ये, असं मला वाटतं. 29ला पक्ष सोबत लढेल, भाजपसोबत लढेल की राष्ट्रवादीसोबत विलीन होऊन लढेल की युती करून लढेल? ते त्यावेळेस बघितलं जाईल. आता तर सांगणं खूप आहे, अजून त्याला 4 वर्ष आहेत, 3.5 वर्ष आहेत. तर हे होते अभिषेक बोकेजी यांनी सांगितलं की 29ला जे काय व्हायचं ते होईल त्यावेळेस. आता सांगू, पण आत्ता आम्हाला पार्टीत काही बदल करायचे आहेत आणि पारदादा आणि वहिनी, पण अंतिम निर्णय वहिनींचाच असेल. जे काय सध्या बदल झालेत ते निश्चितच तटकरे असेल, प्रफुल्लभाई असेल, एकत्र बसून त्याच्यावर तोडगा काढतील. तात्कालिक आहे जे काय आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्यात विशेष काही असं नाही, असं त्यांचा एक खुलासा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे.